नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. कोणत्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि सातत्य याच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि एअरफोर्सच्या गरुड कमांडोपदी आपली निवड निश्चित केली. त्यांचं नाव आहे संदीपजी पडवल. आमचे मित्र आहेत. आपण आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास तुमच्यासमोर आणणार आहोत. तर जास्त विलंब न करता आपण पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला असलेला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे मोटिवेशनल माहितीपर किंवा अभ्यासाचे ग्राउंडचे जेव्हा व्हिडिओ आपण आणत जाऊ त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटून जाईल. चला पॉडकास्टला सुरुवात करूयात. आपण मगाशी ज्यांच्याविषयी सांगितलं ते गरुड कमांडो संदीपजी पडवल आपल्या समवेत आहेत. तर संदीप आपले प्रेक्षक वर्ग आहेत, खास करून पोलीस भरती, आर्मी भरती करणारे विद्यार्थी आहेत. तर त्यांना थोडक्यात तुझा परिचय करून दे. नमस्कार. सर्वप्रथम माझे मित्र दिनेशजी गगे यांनी मला या ब्रॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं, याबद्दल त्यांचे धन्यवाद. माझे नाव संदीप बबन पडवळ, राहणार मळेगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. मी सध्या इंडियन एअरफोर्समध्ये लीडिंग एअरक्राफ्ट्समन या पदावर कार्यरत आहे. हा, बरोबर संदीप. आता संदीपने त्याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. तर संदीप, आता आपण याच्यामध्ये तुझा संघर्षमय जो जीवन प्रवास आहे आणि मला सांगताना अभिमान वाटतो की तुझा जो संघर्ष आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि मी बघितलं आहे की तू कुठपर्यंत गेलायस आणि 5 वर्षापूर्वीचा म्हणजे संघर्ष करत होता तो संदीप, आणि आता तू खूप सक्सेस आहेस, खूप चांगल्या पोस्टवर आहेस. तरी पण तुझ्या स्वभावामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. तर मला खरंच सांगताना अभिमान वाटतो की तू माझा मित्र आहेस आणि तुझ्या संघर्षाचा मी साक्षीदार आहे. तर आज तू ज्या पदावर आहेस, कारण आपल्याकडे फक्त पोलीस किंवा आर्मी याच गोष्टी माहीत असतात, आर्मी, नेव्ही, त्याच्यानंतर एअरफोर्स या थोडक्यात माहिती असतात. पण आज तू ज्या पदावर आहेस थोडक्यात त्याची माहिती दे. का ते पद काय आहे आणि त्याला स्पेशल फोर्स का बोललं जातं आणि ते नॉर्मल एक आर्मी आणि एक स्पेशल फोर्स याच्यामध्ये काय डिफरंट आहे, थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांग. सर्वप्रथम मी असं सांगेन की नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही जे संरक्षण दल आहेत, या तिन्ही संरक्षण दलांच्या आपल्या आपल्या स्पेशल फोर्सेस आहेत. जसं की आर्मी म्हणाल तर आर्मीमध्ये पॅरा एस एफ तुम्ही नाव जर ऐकलं असेल तर आर्मीची पॅरा एस एफ ही एक स्पेशल फोर्स आहे. नेव्हीच्या बाबतीत म्हणाल तर नेव्हीमध्ये मार्कोज म्हणजेच मरीन कमांडो, ज्यांनी 26/11च्या हल्ल्यामध्ये एक मोठा भूमिका त्या ठिकाणी त्यांनी बजावली होती, ते मरीन कमांडोज, जे की नेव्हीची स्पेशल फोर्स. ओके. त्याचप्रमाणे एअरफोर्सची स्पेशल फोर्स ही एक गरुड कमांडो या नावाने ओळखली जाते, जी की 6 फेब्रुवारी 2004 रोजी स्थापन झाली. कारगिल युद्धानंतर आणि वारंवार होणाऱ्या आतंकवादी हल्ल्यानंतर एअरफोर्सला कुठेतरी जाणीव झाली की आपल्याकडे सुद्धा नेव्ही आणि आर्मी यांच्याप्रमाणे एखादी स्पेशल फोर्स असावी. त्या विचारातून या फोर्सची स्थापना झाली आणि आज या फोर्सला जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद संदीप. कारण आता याच्या आधी मला फक्त तुझ्या मार्फत फक्त एअरफोर्स आणि त्याची स्पेशल फोर्स आहे गरुड कमांडो ही जी अतिरिक्त तू माहिती दिलीस, खरं खूप छान अशी माहिती दिलीस. मला आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा एक ॲडिशनल माहिती भेटली जी बऱ्यापैकी 99% लोकांना माहिती नसतं. तर आता आपण तुझा संघर्षमय प्रवास कसा झाला ते आपण याच्यात बघणार आहोत. तर सुरुवातीला तुझं जे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, आता मी मगाशी सांगितलं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक पात्रता, कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना तुम्ही हे यश, देदीप्यमान यश अचीव केलेस, प्राप्त केले आहेस. तर सुरुवातीला तुझा म्हणजे जो शिक्षणाचा बेस आहे तो कसा झाला, 1ली ते 10वी, आणि त्याच्यानंतरचं पुढचं शिक्षण ते थोडक्यात सांग. माझा जन्म शहापूर तालुक्यातील मळेगाव या गावामध्ये झाला. ओके. घरची परिस्थिती हालाकीची होती. वडील कारपेंटर म्हणजे सुतारकाम करायचे, आई गृहिणी. लहानपणापासूनच गरिबीचे झळ सोसलेले आहेत आम्ही. प्राथमिक शिक्षण हे माझं जिल्हा परिषद शाळा मळेगाव या ठिकाणी झालं, म्हणजे गावातच झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी पुणे विभाग शारदा विद्यालय पुणे या ठिकाणी मी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॉलेज माझं 11वी-12वीचं कॉलेज शाह चंदूलाल सुरपचंद विद्यालय किनवली या ठिकाणी माझं 11वी-12वीचं कॉलेज झालं. 12वीत असताना एक विद्यादान सहाय्यक मंडळ ही एक ठाण्याची एक धर्मादाय संस्था आहे, त्यांच्या मार्फत माझं शिक्षण झालं. त्यांनी मला फायनान्शियल सपोर्ट असो
किंवा जे काही माझ्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी मला प्रोव्हाइड केल्या. आणि आत्ता काय जे पण मी काय आहे की त्याचं 50% 60% श्रेय त्यांचंच आहे. ओके. खरंच संदीप, कारण तुझ्या ज्या संघर्ष आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि त्या काही गोष्टी सांगितल्यास त्याचा सुद्धा साक्षीदार आहे. तर आता तू सध्या एअरफोर्समध्ये कार्यरत आहेस आणि वयाच्या आय थिंक 20व्या वर्षी तू तिथं भरती झालास. तर खूप कमी कालावधीमध्ये तू अचिव्हमेंट ही प्राप्त केलीस. तर तुझ्या मनात कधी आलं का मला एअरफोर्समध्ये जायचंय किंवा मला देशाची सेवा करायची किंवा कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, हे तुला कधी समजलं? स्पेसिफिक एअरफोर्समध्येच जायचंय असं काही निश्चित नव्हतं. खरं तर घरची परिस्थिती हालाकीची आणि त्या परिस्थितीला कुठेतरी जर बदल हवा होता तर त्यासाठी मला लवकरात लवकर फायनान्शियली स्टेबल होणं गरजेचं होतं. त्यासाठी मी 12वी नंतर निर्णय घेतला की आपण 12वी नंतर एक पोलीस भरती करू शकतो. पोलीस भरती हा एक उत्तम मार्ग आहे की जेणेकरून आपण शासकीय सेवेमध्ये लवकर रुजू होऊ. आणि त्यानंतर माझं स्वप्न होतं की PSI बनायचं. PSI बनायचं. ओके. डायरेक्टली न जाता डिपार्टमेंटल PSI बनायचं. जेणेकरून आपण 12वी नंतर लगेच आपल्या कुटुंबाला फायनान्शियल हातभार लावू शकतो. प्लस आपलं स्वप्न पण आपण त्या मार्गाने आपण जे PSI जर ठरवलेलं आहे ते पूर्ण करू शकतो. 12वीचं शिक्षण झालं त्यानंतर विद्यादान सहाय्यक मंडळ हे होतं सोबत, फायनान्शियल सपोर्ट असो किंवा काही असो. तर 12वी नंतर असं विचार आला की आपण आता अकॅडमी जॉईन केली पाहिजे. तर का आपण जो सराव करतोय घरी करतोय आणि अकॅडमी करतोय त्यामध्ये थोडा फरक जाणवला मला की आपल्याला रेग्युलर बेसिसवर आपण तिथे एक्झाम देतो, रेग्युलर बेसिसवर सराव करतो, त्यामुळे नक्कीच आपल्याला यश लवकर मिळेल. बरोबर. या उद्देशाने विद्यादान सहाय्यक मंडळामध्ये सुद्धा मी हीच गोष्ट सांगितली की मला अकॅडमी जॉईन करायची. तर 12वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आणि सोबत अकॅडमी सुद्धा सुनील केदार सर संघर्ष अकॅडमीचे संचालक, त्यांच्याकडे मी अकॅडमी जॉईन केली. अकॅडमी जॉईन केल्यानंतर 2018 ते 19 हे जे वर्ष होतं ते वर्ष माझं आयुष्यातलं म्हणेन की बॅड पॅच होता. रिझन की त्या वेळेस भरतीचं काही दिसत नव्हतं की यावर्षी भरती होईल नाही होईल. भरतीचे चिन्ह नव्हते. तर कुठेतरी मनाला असं वाटलं अरे आपण तयारी तर करत आहोत आणि लवकरात लवकर पण सक्सेस पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो सांगोशी वाटतं की वैशाला शॉर्टकट नसतो. यश आपण शॉर्टकटनी नाही अचीव्ह करू शकत. त्यासाठी आपल्याला जो काळखंड आहे किंवा प्रत्येकाचा टाइम झोन वेगवेगळा आहे त्या टाइम झोनला आपल्याला फॉलो करावंच लागतं. तेव्हाच आपल्याला सक्सेस मिळतं. बरोबर. मला काय असो पण माझ्यामध्ये पेशन्स कमी आहेत. पेशन्स कमी होते किंवा आता पण आहेत म्हणा. तर मला लवकरात लवकर ती गोष्ट पाहिजे होती. पण मला ती गोष्ट कुठे चिन्ह दिसत नव्हते भरतीचे आणि कुठली दुसरी सुद्धा युनिफॉर्म जॉब कुठे आहेत याच्याबद्दलही काही जास्त माहित नव्हतं. बरोबर. एक दिवशी मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये बघता बघता एक ऍड बघितली, भारतीय वायुसेना भरती 2019. म्हणजे 2019 मध्येच बघितली. हो. फुल डिप्रेशन मध्ये होतो. काही समजत नव्हतं की ह्या वर्षी भरती होईल नाही होईल आणि आपण तयारी तर करतच आहोत पण अपॉर्च्युनिटी कधी मिळेल हे काही फिक्स नव्हतं. तर ऍड मी सरांना दाखवली, केदार सरांना दाखवली. केदार सरांनी म्हणलं की याबद्दल मला देखील एवढी माहिती नाही, फारशी माहिती नाहीये, तुम्ही जाऊन तिथे डायरेक्टली तुम्ही पाहू शकता. बरोबर. तर मी आणि माझ्यासोबत माझे काही मित्र संघर्ष अकॅडमी मधले असे आम्ही 4 ते 5 जण आम्ही पुणे या ठिकाणी ही भारतीय वायुसेनेची रॅली अटेंड करण्यासाठी गेलो. बरोबर. त्याआधी ते जे फॉर्म आहेत ते तुम्ही ऑनलाईन भरले होते का? डायरेक्ट ऑफलाईनच होतं? डायरेक्ट ऑफलाईन मोड मध्ये ती रॅली होती. काही अंदाज नव्हता की कशा प्रकारची भरती प्रक्रिया असणार आहे. फक्त एक व्हॉट्सअपला एक जनरली एका आमदार साहेबांनी तिथल्या लोकल एक ऍड बनवली होती की आपल्या विभागातल्या मुलांना माहिती व्हावं. त्या निमित्ताने मी त्या ठिकाणी आम्ही गेलो. गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की तिथे 1600 मीटर रनिंग होणार आहे पहिल्यांदा. आता पोलीस भरतीची तयारी करत असताना 1600 मीटर हा मेन इव्हेंट आहे. बरोबर. त्याची तयारी तर उत्तमच होती माझी. बरोबर. त्यामध्ये काही शंकाच नव्हती. पण त्यानंतरची प्रोसेस काय हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. जसं आपण आर्मीचं बघतो की आर्मीमध्ये काय आहे की आपण ज्या दिवशी फिजिकल टेस्ट देतो त्यानंतर आपला 1-2 महिन्यांनी रिटर्न टेस्ट होतात. म्हणजे कालावधी फिक्स असतो. आणि आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो की जिथे आम्हाला माहितच नाही की नक्की तुम्ही कुठल्या पदासाठी आलेले आहेत आणि काय भरती प्रक्रिया आहे. ह्या गोष्टी कल्पना नव्हती. ह्या गोष्टी
तर त्या ठिकाणी गेल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाली. रनिंग मध्ये आम्ही पास झालो. हा. त्यानंतर आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा दुसऱ्या काही फिजिकल टेस्ट होत्या त्या आमच्या पूर्ण झाल्या. त्यानंतर लगेचच त्या लोकांनी सांगितलं की तुमचं लगेचच आता रिटर्न टेस्ट होणार आहे त्याच दिवशी त्याच दिवशी. हा. तर तो एक शॉकच होता माझ्यासाठी हा. की अचानक ही एक्झाम आता कसं काय. कारण स्पेसिफिक एअरफोर्स साठी कुठली पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा काही सिलेबस उर्वरित रनिंग झाल्यानंतर उर्वरित ज्या फिजिकल टेस्ट असतील, चिनअप असतील, स्क्वॉट्स असतील, पुशअप असतील, की जी कल्पनाही नव्हती आम्हाला कधी. कारण आम्ही जे पोलीस भरतीचे इव्हेंट आहेत ते आम्हाला रेग्युलरली माहित होतं, कारण आम्ही पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं होतो. हा, बरोबर. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पण त्या गोष्टी आम्ही अडॅप्ट केल्या. का तर आम्ही फिजिकलच्या बाबतीमध्ये आम्ही तयारी केलेली होती आधीपासून. रुटीन कसा असायचा थोडक्यात सांग मला, म्हणजे मैदानीचा असू दे की अभ्यासाचा असू दे. खरं तर मी 9वी आणि 10वी मध्ये असतानाच पोलीस भरतीचा जो काही पॅटर्न आहे, हा. अभ्यास असू दे किंवा तुमचं फिजिकल असू दे, त्या गोष्टी मला बऱ्याचशा माहित होत्या, ओके, अगोदरच. जे की मुलांना जनरली माहित नसतात, जे की मुलांना 12वी नंतर माहित होतात. ओके. त्या गोष्टी मी आधीच माहिती करून घेतल्या होत्या. कारण माहितीच होतं की आपल्याला इमिडिएट जॉब जो आहे शासकीय सेवेमध्ये जर राहायचं असेल बरोबर. 12वी नंतर पोलीस भरती, आणि पोलीस भरतीचा जॉब जर म्हणजे बऱ्यापैकी माहिती झाली मला माहिती झाली आधीपासूनच होती. अगोदरपासूनच. तर त्या हिशोबामध्ये मी आधीपासूनच रनिंग करायला सुरुवात केली. अगोदर म्हणजे मी 7वी 8वी 9वी पासूनच म्हणजे फिजिकल मध्ये ऍक्टिव्ह होता. फिजिकल मध्ये ऍक्टिव्ह होतो मी. आणि रनिंगच्या बाबतीत बोलाल तर रनिंग मी पहिल्यापासूनच करायचो. 7वी 8वी 9वी 10वी पासून करायचो रनिंग मी. पण जो ऍक्च्युअल एक्सपोजर आहे तो अकॅडमी मध्ये आल्यानंतर समजलं की हा टायमिंग असतं आणि टायमिंग मध्ये ते कव्हर करावं लागतं. ह्या गोष्टी आल्यानंतर समजल्या. त्यानंतर एकटा तयारी करत होतो, त्यानंतर प्रतिस्पर्धी भेटल्यानंतर अजून तुमच्या प्रगतीला हे आलं, वेग आला. ओके. म्हणजे बोलतात नाही का, निंदकाचे घर असं शेजारी, किंवा जर प्रतिस्पर्धी असेल तर आपण काय आहोत, आपण कुठल्या ठिकाणी आहोत, किंवा आपली कॅपॅसिटी काय आहे, त्या गोष्टीची आपल्याला तिथं माहिती होते. बरोबर आहे. तर आता हा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात आणि ज्या मुद्द्यावर आपण थांबलो होतो का, ती एक जी भरतीची प्रोसेस होती किंवा कशी होती ती थोडक्यात आपण पूर्ण करू आणि बाकीचा नंतर हे करू. तर मग तुझा तुम्ही तर फिजिकलसाठी तयार होते, पण रिटर्नसाठी तुमचा माइंडसेट तसा नव्हता, कारण तुम्ही स्पेशली एअरफोर्ससाठी कधी अभ्यास केला नव्हता. फक्त पोलीस भरती आणि नाही पडली म्हणून तुम्ही, म्हणजे तू खास करून त्याचा एअरफोर्सचा फॉर्म भरला, तिथं गेला, फिजिकल क्वालिफाय झाला आणि त्यांनी लगेच तुम्हाला एक म्हणजे अचानक तुम्हाला एक धक्का भेटतो तसा भेटला का तुमची रिटर्न पण इथं होणार आहे. मग रिटर्न दिली. तर मग रिटर्न मध्ये देताना त्याचा अगोदरचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? काय अगोदर 1-2 तास भेटले असतील त्याच्यामध्ये, का काय मनात होतं, चालू होतं तुझ्या? ज्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आता तुमची लगेचच रिटर्न टेस्ट होणार आहे, त्यावेळी बरेचशी मुलं जे की वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आली होती महाराष्ट्रात, ते लोक सगळे तयारी करायला लागले. तिथे बुक्स पाहू लागले. एअरफोर्सची बुक्स त्यांच्याकडे होते. ते लोक एअरफोर्सच्या बुक्स पाहू लागले. आम्हालाही प्रश्न पडला, मलाही प्रश्न पडला, अरे आपण तर काहीच तयारी केली नाही एअरफोर्सची स्पेसिफिक. बरोबर. तर असंच एका मुलाने पुस्तक उघडलं होतं, मी त्याच्याजवळ गेलो, म्हटले बाबा काय पॅटर्न, कसा काय असतो पॅटर्न, कशा प्रकारचा पेपर असतो. तर जे तिथं मुलं उपस्थित होते त्या मुलांनी ऑलरेडी एअरफोर्सच्या 2 ते 3 एक्झाम दिल्या होत्या अगोदर. जे की आम्हाला पॅटर्न सुद्धा माहित नव्हता त्या एक्झाम. बरोबर. आम्ही त्या ठिकाणी त्यांना पॅटर्न विचारला, पण ते 1 तासामध्ये पेपर असल्यामुळे तुम्ही काय करणार आहे, काहीच करू शकत नाही. बरोबर. माझ्याकडे आपला सह्याद्री अकॅडमी बारामतीचा ठोकळा होता, तो मी उघडला आणि जनरली असे जीकेचे प्रश्न पाहू लागलो. जसं त्या मुलांनी ब्रीफ केलं मला की जीकेचे क्वेश्चन्स असणार, थोडे इंग्लिश असणार, ग्रामर असणार इंग्लिशचं, आणि उर्वरित राहणार बुद्धिमत्ता आणि गणित. ओके. तर बरीचशी तयारी आपण अकॅडमी मध्ये करतो. बरोबर. त्यामुळे मला वाटत नाही की एवढी अडचण आली पुढे जाऊन. बरोबर. कारण बऱ्याचशा एक्झामचा पॅटर्न सेमच असतो. बुद्धिमत्ता, गणित असो, बरेचसे गणित बुद्धिमत्तेचे उदाहरणं सेमच असतात सर्व. बरोबर. पण शेवटी तरीही मनामध्ये खंत होती, अरे यांनी तयारी केलेली आहे, आपण तयारी केलेली नाही, कुठवर आपला टिकावं लागू शकतो. बरोबर. म्हणजे त्यांच्या कम्पेअर मध्ये त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इतके नौके आहेत की आपल्याला नक्की भरती कशासाठी आहे आणि तिचा पॅटर्नच काही माहित नाहीये, आणि आपले प्रतिस्पर्धी आहेत, आपल्यासोबतच जे एक्झामला बसलेले आहेत त्यांच्याकडे स्पेसिफाईड बुक आहे, त्यांना नक्की पॅटर्न काय आणि ऑलरेडी त्यांना एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. म्हणजे ह्या गोष्टी तुझ्या मनामध्ये होत्या. ओके. मग त्याच्यानंतर एक्झाम झाली आणि त्याच्यानंतरच्या स्टेज थोडक्यात सांग एकदम 1 मिनिटामध्ये, काय स्टेज होते त्याच्यानंतर? खरं तर एक्झाम झाल्यानंतर एका पाठोपाठ एक धक्के येऊ लागले आम्हाला. आता एक्झाम तर आम्ही दिली आणि सांगावंसं वाटतं की जे मी सह्याद्री अकॅडमी बारामतीचा ठोकळा वाचत होतो किंवा केदार सरांच्या अकॅडमीमध्ये जे आम्ही जीकेचे प्रश्न वाचत होतो, तेच प्रश्न हिंदीमध्ये मला 10 प्रश्न तिथे पडले होते.
तिथे फक्त हिंदीमध्ये, हिंदीमध्ये. म्हणजे इकडे आपण मराठीत वाचत होतो, तिकडे हिंदीमध्ये होते. तेच प्रश्न हिंदीमध्ये होते तिकडे बरोबर. एवढाच फरक. आणि राहिला विषय मॅथ्स आणि रिझनिंगचा, तर मॅथ्स आणि रिझनिंग सुद्धा पोलीस भरतीच्या अनुषंगाने मी करायचोच. ओके. तर तो पेपर एवढाही अवघड नाही वाटला मला. एवढा अवघड नव्हता हा, म्हणजे त्यावेळेस कम्पेअर मध्ये जेवढा आपण compare विचार मध्ये. केला जेवढा मी धास्ती घेतली हा, हा. त्या कम्पेअर मध्ये तो पेपर एवढा अवघड नव्हता. ओके. का तर माझी जेणेकरून माझी तयारी झाली होती अगोदर, हा. त्यामुळे मला तसं वाटलं असावं कदाचित वाटलं असावं. कदाचित. कारण काय- पेपर देण्याआधी मला तो धाक होता की आपला धगधग होती कुठवर जरा. कुठवर निभाव लागणार आहे. निभाव लागणार आहे हा. बरोबर. तर पेपर दिला. पेपर उत्तमरित्या गेला. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विचारलं गेलं की एक्स सर्व्हिसमॅनची मुलं किती आहेत, एनसीसी किती लोकांनी केलेली आहे, हा. कारण त्यांना ऍडिशनल मार्क्स भेटणार आहेत. त्यांना हा म्हणजे एक्समॅन असू देत, एनसीसी असू देत, त्यांना ऍडिशनल मार्क्स भेटणार होते ऍडिशनल त्याच्यामध्ये. मार्क्स भेटणार होते. आता ऍडिशनल मार्क्स तर आम्हाला धगधग चालू झाली मला स्पेशली की आपण तर काहीच केलं नाहीये. ओके. आपल्याकडे तर काहीच नाही, सर्टिफिकेट नाही कुठलं, काहीच नाहीये. हा. आपण तर आलो म्हणून इथे भरतीसाठी आलो का बाबा नोकरी भेटेल या आशेने आपण आलो. बरोबर कुठल्या पदासाठी आहे, काय पॅटर्न आहे, काहीच माहित नाहीये. बरोबर. त्यावेळेस असं वाटलं, कुठंतरी असं वाटलं की नाही पेपर आपण चांगला दिलेला आहे, नक्कीच आपला रिझल्ट येणार. रिझल्ट येणार ही म्हणजे आशा एक तो आत्मविश्वास असतो ना, तो तुला सांगत होता का नाही पेपर आपण चांगला गेलाय, आपल्याला पेपर चांगला दिलेला आहे, आपला रिझल्ट येऊ शकतो असं तुला वाटलं तिथं. ओके. आणि त्याच्यानंतरच्या काय स्टेप होत्या म्हणजे? त्यानंतर लगेचच त्यांनी आम्हाला रिझल्ट डिक्लेअर केला की तुम्ही पास आहेत, आणि जे फेल होते मुलं त्यांनी साईडला काढलं. हा. आणि लगेचच त्यांनी आम्हाला दुसरा एक पेपर दिला. हा. टेस्टचं नाव होतं अडॅप्टेबिलिटी टेस्ट. हा. तर अडॅप्टेबिलिटी टेस्ट सुद्धा एक पेपरच होता, आणि त्यामध्ये असे टाईपचे क्वेश्चन्स होते की सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन होते. सिच्युएशन म्हणजे जर एखादी परिस्थिती तुमच्या समोर आहे तर तुम्ही मेंटली कशा प्रकारे निर्णय घेता, बरोबर ना? Right. त्याच्यावर म्हणजे सिच्युएशन समोर आहे आणि तुम्ही कसा निर्णय घेता त्याच्यावर तो पेपर होता किंवा प्रश्न असतील ते. आणि त्या पेपरमध्ये एक ट्विस्ट होता हम्म. की जनरली आपण काय पेपर एखादा सोडवतो, त्यामध्ये तुमच्याकडे पर्याय असतो की आपण हे प्रश्न सोडवायला पाहिजे की नाही नाही सोडवायला. सोडवलं पाहिजे बरोबर. त्यामध्ये ऑप्शन नव्हता. त्यामध्ये सरळ म्हटलं होतं पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करायचे करायचेच तुम्हाला, आहे बरोबर. आणि त्यामध्ये चुकीचं असो बरोबर असो हे नंतर पाहिलं जाईल, पण तुम्हाला ते जर तुम्ही पूर्ण नाही अटेम्प्ट केले, हा. आणि वेळ होता 45 मिनिटं, बरोबर प्रश्न होते 50, हा. पूर्णच्या पूर्ण प्रश्न अटेम्प्ट करायचे होते. करायचे होते. ती टेस्ट झाली. त्यानंतर लगेचच त्यांनी एक दुसरी एक टेस्टचं नाव सांगितलं आम्हाला, डायनॅमिक फॅक्टर टेस्ट. डायरेक्ट फॅक्टर टेस्ट. ते जे चक्र चालू झालं की टेस्ट देणं, त्यानंतर लगेचच रिझल्ट येणं, हा. परत एक टेस्ट येणं, परत लगेच रिझल्ट हा. येणं, या सगळ्या पिरियड मध्ये एवढी धगधग होती मनामध्ये की आता होईल काय होईल, आता होईल काय हा. होईल, असं मनामध्ये सारखं चालू होतं. हा, हा. कुठेतरी असं वाटायचं की आता ही टेस्ट दिली, आता याचा रिझल्ट येणार आहे लगेच, हम्म. अर्ध्या तासामध्ये OMR शीट चेक हम्म. करून व्हायचं, आणि मग लगेच रिझल्ट यायचं. आणि त्या रिझल्ट येईपर्यंत आमच्या मनामध्ये एवढी धाकधूक असायची की त्याची काही हद नाही. असं वाटायचं की इथवर आलोय तर यापुढे देवाला हात जोडायचो आणि म्हणायचो बाबा आता तूच ने पुढे, तूच नाही पुढे आणि न्यायचा. नाहीचा. ओके. आता जसा संदीपने घटनाक्रम सांगितला की माहिती नव्हती, पण बाबा भरती नसल्यामुळे गेलो, फॉर्म भरला, रॅलीला गेलो, तिथं क्वालिफाय झालो, आणि जो चक्र चालू झाला मग त्याच्यामध्ये त्या ज्या टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट झाल्या, असे बऱ्याच 4 ते 5 याच्यामधून त्याला जावं लागलं. पण जसं आता सांगितलं, कारण प्रत्येक गोष्ट झालं, फॉर्म भरला, केलं आणि झालं असं नाही होत. तर संदीप, ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तू सुरुवात करायचं ठरवलं किंवा मला असं काहीतरी करायचं असं ठरवलं, तर त्याच्यामध्ये तुला अडचणी सुद्धा आल्या असतील, तुला रोकटोक झाली असेल, तुला टोमणे मारले गेले असतील, तुला कमी समजलं गेलं असेल, अशा सिच्युएशन सुद्धा आल्या असतील. तर मग आता हा जो मुद्दा आहे भरतीचा तो आपण साईडला ठेवूयात, पण याच्या अगोदर तुला काय अडचणी आल्या आणि त्यातून तुला काय शिकायला भेटलं किंवा लोकांनी तुला टोमणे मारले, कमी समजलं, आणि कुठली अशी घटना घडली त्यातून तू इतका प्रेरित झाला, इतका मोटिवेट झालास का तुला समजलं नाही मला मीच एक फक्त माझ्या घराचा हे आहे आधारस्तंभ आहे, का मलाच काहीतरी करायचंय आणि मला त्याला पुढे न्यायचंय, माझ्या घरची परिस्थिती बदलायची? नक्कीच घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळं कुठेतरी असं वाटत होतं लवकर आपल्या आई वडिलांना सुख भेटावं, ही कुठेतरी मनामध्ये एक आशा होती, आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. ओके. आणि ते प्रयत्न किंबहुना मला असं वाटतं की कमी वयात चालू झाले, खूप कमी वयात चालू झाले. मध्यंतरी मी कॅटरिंगची सुद्धा कामं केली मध्ये. मला पुस्तकांसाठी पैसे नसायचे. 7वी 8वी मध्ये असताना सुद्धा मला पुस्तकांसाठी पैसे नसायचे, की जे दुसऱ्या मुलांना किंवा माझ्या सोबतच्या मुलांना इझिली अवेलेबल व्हायचे, जे मला होत नव्हते. मग माझं एज कमी असताना सुद्धा मी शहापूर असो, आपलं वासिंद असो, या ठिकाणी कॅटरिंगची कामं करायला जायचो, की तिथे मला 200-300 रुपये पर डे मिळायचं, आणि त्याची मी पुस्तकं घ्यायचो. मे जून महिन्यामध्ये मी कामाला जायचो, आणि शाळा सुरू व्हायच्या अगोदर मी पुस्तकं विकत घेऊन शाळेला जायचो.
ओके. तर ती परिस्थिती कुठंतरी लहानपणापासूनच ते अंगी वळणी पडलं होतं, की नाही आपल्याला काम करूनच शिकावं लागेल. जोपर्यंत आपण काहीतरी बनत नाही, तोपर्यंत आपल्याला काम करून शिकावं लागेल. काम करून म्हणजे शिकवलं. कमवा आणि शिका. हे कुठेतरी त्यावेळेस लहानपणापासूनच ते बीज रोवलं गेलं माझ्यामध्ये. हां. आणि सांगायची गोष्ट तर मी 9वी-10वी पासून रनिंग करायला जायचो रस्त्यावर. 9वी-10वी पासूनच. जसं गावाच्या बाहेर आणि गावामध्ये जुन्या काळी एखादा 2015-14 मध्ये 2 मुलं भरती झालेली होती. त्यानंतर माझ्या गावामध्ये शासकीय नोकरीमध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंट असू दे, ओके, ओके. युनिफॉर्म युनिफॉर्म सर्व्हिस सर्व्हिसमध्ये. माझ्या गावातलं मी कोणीच नव्हतं. हां. ते जो 2 मुलं होती ते अगोदर पासून भरती झाली. तर असंच रस्त्याला रनिंग करत असताना एक दिवशी एक माणूस आला समोर आणि म्हणला, "अरे तुझी छाती तरी भरते का? हां. अरे तुझी उंची तरी आहे का? हां. तू त्या लायकीचा आहेस का?" हां. हा प्रश्न त्याने मला जेव्हा विचारला, हां. तेव्हा मी त्याला इग्नोर केलं. हं. आणि सरळ मी रनिंग करत समोर चाललो गेलो. चालू केलं. बरोबर. पण तेव्हा नंतर जाऊन मी स्वतःला एक प्रश्न विचारला, "अरे हा असा बोलत आहे, पण याच्या बोलण्याला काहीतरी बेस असावा का?" कुठेतरी मनामध्ये माझ्या शंका आली, हां. की असा का बोलला मला? का बोलला? बरोबर. की तुझी छाती नाहीये, उंची नाही. का बरं माझी छाती नाही, उंची नाही? हं. तर मी सगळं म्हणजे हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण हां. मी घरी मेजर टेप घेऊन माझी छाती सुद्धा मोजायची. तेव्हा हां. पुशअप मारून माझी छाती सुद्धा मोजायची. बरोबर. माझी छाती वाढली का? वाढली का? किंवा हाईट तर माझी होती, पण छातीचा किंवा तब्येतीचा प्रश्न असतो. ओके. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे हं. आपल्याकडे, की तो पोलीस आहे, पोलीस वाटत नाही. हां. तो तयारी करत आहे, पण तो त्या लायकीचा नाहीये. हां. तर हा संभ्रम आहे लोकांच्या मनामध्ये, ओके, की ओके. फिजिकल तुम्ही अपिअरन्स वरून एखाद्याला जज करता ना, ओके, ओके, ओके. तो एक संभ्रम आहे मनामध्ये. मनामध्ये. फिजिकल अपिअरन्सचा काही रोल नाहीये. तुमचं जे मापदंड भारतीय सेना असू दे, नौसेना असू दे किंवा वायुसेना असू दे किंवा कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसेस असू दे, त्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही जे नियम, शर्ती, अटी किंवा मापदंड त्यांनी जे डिसाईड केलेले आहेत, ते तुम्ही बीट केल्यानंतर तुम्ही इझिली त्यामध्ये प्रवेश करू शकता. हं. त्यामुळं त्यामध्ये तुम्हाला काही असं बलदंड दिसणं बरोबर. किंवा तुमची शरीरयष्टी एकदम सुदृढ दिसणं असं जरुरी नाहीये. हं. तर तो कुठेतरी मला त्यावेळेस पॉइंट माझ्या डोक्यामध्ये आला, की नाही हा माणसाने जे बोललेलं आहे ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. तर विरोध भरपूर झाला. कारण का? तर त्या रस्त्यावर धावणारा मळेगावामधला मी एकटाच होतो. हां. बाकी कोणी नसायचं. बरोबर. आणि जे कुठेतरी चुपचाप प्रॅक्टिस करायचे मुलं, हां. जे की माझ्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी मोठे होते. मोठे होते वयाने. बरोबर. त्यांनाही कुठेतरी एक काय म्हणू ते एक मानवी वृत्ती आहे, हां. की कुठेतरी त्यांना मनामध्ये असं वाटायचं, "अरे काय करतोय? हां. आहे का या लायकीचा? लायकीचा. बरोबर. आम्ही किती वर्षापासून करतोय." करतोय. बरोबर. हां. आणि हा आता आलाय आता आणि आलंय. हे दाखवायला लागला. हं, हं. तर कुठेतरी मला वाटायचं त्यामुळे मी फारसा मिसळायचो नाही मुलांमध्ये. मुलांमध्ये. बरोबर. एकटा कारण राहायचो. एकटा राहायचो आणि किंबहुना का पण मला माहित नाही, पण शालेय जीवनापासून मी एकटा राहायचो. एकटाच राहायचो. बरोबर. जास्तसा कोणामध्ये मिक्स नव्हतो होत. बरोबर. हां. कारण हेच की परिस्थिती दिसत होती, की आपल्याला काहीतरी करायचंय आणि आपण एक म्हणतो की जो टेन्शन असतं माणसाला, हां, ते हां. लहानपणापासूनच माझ्या डोक्यामध्ये असायचं. बरोबर. तर ते टेन्शन असल्यामुळं मी कोणामध्ये सहसा मिक्स नव्हतो होत. आणि साहजिकच आहे, जर एखादा मुलगा ऑड मॅन आउट आहे हं. किंवा एखादा गटामध्ये बसत नाहीये, हां, हां. तर समजतात की याला ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूड आहे. बरोबर. हां. बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रम होता तो, की याला खूप ॲटिट्यूड आहे. खूप ॲटिट्यूड. बरोबर. हां. इव्हन चांगल्या-चांगल्या मुलांना पण नंतर असं वाटायला लागलं, की नाही अरे, हा खरंच खूप ॲटिट्यूड मुलगा आहे. याच्याकडे काय आहे एवढं? हां. एवढं ॲटिट्यूड काय का आहे हां, याच्याकडे? हां. बरोबर. पण ॲक्च्युअल परिस्थिती काय म्हणतो आपण, पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय त्याची आपण हे करू शकत नाही. बरोबर, बरोबर. शहानिशा जर करायचं तर पुस्तक पूर्ण वाचावं लागेल. वाचावं लागेल. तर तेव्हा तुम्हाला ते समजेल. ओके, ओके. आता संदीपनं त्याच्या आयुष्यामध्ये जो प्रश्न विचारला आपण, का असं काही झालं होतं का? तर त्याच्या आयुष्यात त्याला टोमणे मारले गेले, त्याला कमी समजलं गेलं आणि त्याच्याकडे बोटं सुद्धा दाखवली गेली, का तू खरंच जे करतोयस त्याच्या लायकीचं आहेस का? बाकीची पोरं एवढ्या वर्षापासून तयारी करतात. त्यांची फायनान्शियल कंडिशन असू दे, त्यांची फिजिकल स्ट्रेंथ असू दे, ती तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तू त्याच्यात तुझा टिकाव लागेल का? असं अनपेक्षितपणे म्हणजे नाही तोंडावर पण मागे त्याला बोललं गेलं. लोकांना असं वाटतं का हा 18व्या वर्षी यांनी सुरुवात केली आणि 20व्या वर्षी हा झाला. याला त्याच्या नोकरीचा, ज्याला जो सक्सेस भेटला त्याचा थोडासा त्याला ॲटिट्यूड आला. तर तसं नसतं. कदाचित त्याच्या आधी सुद्धा तसा होता आणि तो कदाचित मिसळून नसेल घेत, तर त्याला कदाचित त्याच्या परिस्थिती जाणीव होती. आपण इतर मुलांच्या सारखं आपण टाइमपास करू शकत नाही किंवा जे लोक असं बोलत असतील, माझ्यासोबत होतं, तुमच्या आमच्यासोबत होतं, असं बरंच त्यांनी फक्त त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली. का खरंच जेव्हा आपणच आपल्यातलाच कोणतरी उठून पुढे जातो ना, तेव्हा आपलीच लोक आपल्यावर जायला लागतात. हा तर मनुष्य स्वभाव आहे आणि मनुष्य वृत्ती आहे. आपण याची कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत.
पण त्याने बरोबर सांगितलं का जर तुम्हाला खरंच जर पुस्तक ओळखायचं असेल, त्यात काय आहे ते बघायचं असेल तर पूर्ण पुस्तक वाचा. तसा मनुष्य जर तुम्हाला ओळखायचं त्याच्याशी बोला, त्याचे विचार कसे आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर त्याला जज करा. हा संदीप खूप लकी आहे, कारण तुला असं सुद्धा बोललं गेलं असेल का अरे जो पोलीस भरतीची तयारी करत होता, घरची परिस्थिती हलाखीची होती आणि तो एअरफोर्स मध्ये गेलाय, तो गरुड कमांडो झालाय का. लोकांचं आर्मीमध्ये जायचं स्वप्न असतं, 5-5, 7-7 वर्ष फक्त स्वप्न बघतात, प्रयत्न पण करतात, अपयशी होतात आणि कुठेतरी प्रायव्हेट जॉब स्वीकारतात आणि त्याच्यामध्ये ते हे राहतात, पण त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. पण संदीप त्यातून पण उठून कितीतरी वर गेलाय. त्यांना वाटत असेल का संदीप 18 वर्षी सुरुवात झाली आणि लगेच 1-1.5-2 वर्षामध्ये तो सक्सेस झाला. पण संदीपने त्याची परिस्थिती सांगितली का माझी परिस्थिती हलाखीची होती, माझ्या आई वडिलांचे चेहरे मला दिसत होते आणि त्यात परिवर्तन करणारा, परिस्थितीमध्ये बदल करणारा मी एकटाच आहे याची सुद्धा जाणीव झाली होती. म्हणून तो टेबल आणि खुर्चीवर किंवा ग्राउंडवर त्यांनी केलेली मेहनत दिसत असेल तुम्हाला 1-1.5 वर्षाची असेल, पण त्याने गेल्या 5-6 वर्षापासून जेव्हा तो कॅपेबल नव्हता, जेव्हा तो कुठेतरी सुट्टीमध्ये कामाला जायचा, तेव्हा त्या मनात एकच असायचा का मला शिकायचंय, मला चांगले मार्क्स घ्यायचेत आणि माझ्या घरची परिस्थिती बदलायची. तर हे त्याचे तेव्हाचे विचार होते. म्हणून परत सांगतोय का कधीच कोणाला कमी समजू नका आणि एखादा करतोय तर त्याला आपण पाठबळ देऊ शकत नसेल, त्याला आपण मदत करू शकत नसेल तर त्याला हिनू तरी नका, त्याला नाव तरी ठेवू नका. यातूनच एवढंच सांगायचंय मला. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा कोणतरी व्यक्ती येतात का तो काहीतरी आपल्याला एक देऊन जातात आणि बदल होतात आपल्या याच्यामध्ये. नक्कीच 4 ते 5 वर्षापासून आधीपासून तयारी करणारे त्या ठिकाणी मुलं होती. संघर्ष अकॅडमीचे संचालक माझे गुरुवर्य माननीय श्री सुनीलजी केदार सर, हे त्या ठिकाणी यांचा खूप मोठा आधार होता मला. ओके. की जेव्हा मी त्या ठिकाणी डिमोटिवेट झालो की आता यावर्षी भरती नाहीये, बरोबर. तर कुठेतरी मनामध्ये असं वाटलं की आपण जे करतोय प्रयत्न त्याला सक्सेस कधीपर्यंत भेटेल, बरोबर. असं मनामध्ये आलं आणि एवढा डिप्रेशन मध्ये गेलो, विचारांच्या चक्रव्यूहामध्ये मी गुंतत गेलो बरोबर. की एका टायमाला मला ना असं आत्महत्येचा सुद्धा विचार आला की नाही आत्महत्या तरी करून टाकावा, कारण काहीच दिसत नव्हतं समोर, हा. की आता काहीच होणारच नाही. म्हणजे आपण एक म्हणतो ना, एक थिंकिंग, वे ऑफ थिंकिंग, तुम्ही काय विचार करता यानुसार तुमची कृती होते. बरोबर. तर तसे विचार का पण मला माहित नाही, मी एकटा पडत हा. चाललो. हळूहळू ते विचार मी माझ्या गुरुवर्यांना सांगितले, सर मला असे विचार येतात. मध्यंतरी मी अकॅडमीला जाणं पण बंद केलं. का तर कुठली भरती येत नाहीये, काय नाहीये, काहीच नाहीये. हार्डली मी 1 वर्ष पण प्रिपरेशन नसेल केली अकॅडमी मध्ये जाऊन. पण म्हटलं ना मी, माझ्याकडे पेशन्स नव्हते. बरोबर. पेशंट कमी होते. आणि आज मी ज्या पदावर आहे ना तिथे पेशन्सच खूप महत्वाचे. ठीक आहे, उलट झालं. बरोबर आहे. नक्कीच आपल्याला म्हणजे संदीपने वारंवार त्याचा उल्लेख केला आणि जेव्हा माणूस आहे ना, म्हणजे माणसाचा स्वभाव आहे, स्वभावाला कधी औषध नसतो. तर तो जेव्हापासून आज आता बोलतोय, आपण पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या समोर त्याला आणतोय, तर तो रिअल फॅक्ट सांगत आहे. तो त्याने पेशंटचा विषय सांगितला, त्याच्यानंतर त्यांनी ज्या कालावधीमध्ये कशा प्रकारे तो भरती झाला ते सांगितलं. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये विषमता आढळून येत नाहीये. तर त्याचा स्वभाव आपल्या समोर येतोय का जे आहे ते आहे, जे मला वाटतंय ते मी तुमच्या तोंडावर सांगणार, जे रिअल फॅक्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार. तर त्याने सांगितलं कधी कधी असं असतं मित्रांनो का तुमच्यासोबत जर थोडं काही वाईट झालं तर आपण असं वाटून घेतो की मी कॅपेबल नाहीये का, आपण आपल्या परिस्थितीला टोचत राहतो किंवा परिस्थितीला दोष देत राहतो. माझाच जन्म का गरीब घरात झाला, मलाच काही गोष्टी भेटल्या नाही, आणि ते बानाटाईज किंवा बहाणा देऊन आपण त्या गोष्टीला जे आपण करू शकत असतो त्यासाठी प्रयत्नच करत नाही आणि आपण सोडून देतो. पण देवाने तुमच्यासाठी कधी कधी थोडंसं वाईट होईल पण एवढं काहीतरी राखून ठेवलेलं असतं का, ते बोलतात ना देव देतो ना तेव्हा छप्पर फाडून देतो, फक्त आपली घेण्याची ऐपत पाहिजे. तर संदीपच्या बोलण्यातून ते समजलं की त्याच्याकडे पेशन्स नव्हते म्हणून त्याने तो फॉर्म भरला आणि त्याला पेशन्स ठेवायचेच नव्हते म्हणून तो लगेच व्यतीत व्हायचा, बाबा भरती पडत नाही तर मला काय करायचे, मला लगेच सक्सेस व्हायचे कारण मला माझ्या घरची परिस्थिती बदलायची. आणि म्हणून कदाचित तो पोलीस झाला असता तर त्याच्यापेक्षा आज 4 ते 5 पटीने चांगल्या पोस्टवर आहे, त्याला खूप सारी रिस्पेक्ट आहे आणि फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, सर्व गोष्टी त्याला भेटलेल्या आहेत. कधी कधी तुमच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, फक्त तुमच्यात धमक पाहिजे का ती माझी जी निगेटिव्ह गोष्ट आहे ना, माझी ती कमतरता आहे ना, त्याला मी बलस्थान बनवलं, त्यांनी त्याला बलस्थान बनवलं. आणि त्याने आता सांगितलं का माझ्यात पेशन्स नव्हता पण ज्या पोस्टवर मी आहे, ज्या क्षेत्रात मी काम करतोय तिथं सर्वात जास्त पेशन्सची गरज लागते. तर आता आपण हजारचा स्ट्रगलचा कालावधी सुद्धा बघितला, त्याला कोणी मदत केली, त्यांनी आदरणीय गुरुवर्य संघर्ष अकॅडमीचे संचालक आदरणीय गुरुवर्य श्री केदार सर यांचा सुद्धा नावाचा उल्लेख 2 ते 3 वेळा केला, त्यांनी त्यांच्या मित्रांचा सुद्धा उल्लेख केला. तर आता मला त्याला आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे की
जो पेशन्सचा विचार आपण विषय काढला आता, पेशन्स सांगितलंच तुम्ही, तर का त्या क्षेत्रामध्ये पेशन्स म्हणजे ठेवायला लागतात? आणि आपण जेव्हा बोलतो ना का डिमोटिव्ह होतो, तू मागे सांगितलं का मला आत्महत्येचा विचार आला, पण जेव्हा तू सिलेक्ट झालास आणि सिलेक्ट झाल्यानंतर पण माझं असं वाटतं आपलं बोलणं झालं होतं, तर तू तिथली जी ट्रेनिंगची कालावधी आहे, जो कालावधी आहे आणि ज्या ट्रेनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेच मुलं तिथून माघार घेतात, असं सुद्धा होते. मग तिथला एखादा असा किस्सा सांग का तुला पण ती ट्रेनिंग बघून किंवा असं वाटलं का बाबा नाही आपल्याने होणार नाही आणि इथपर्यंत आलोय पण आता याच्या पुढे मी जाऊ शकत नाही, आणि परत काय बघून तू फिरलास आणि असं ठरवलंच नाही मी करणार म्हणजे करणार आणि आता मी जिंकल्याशिवाय माघार होणार नाही, असा कुठला किस्सा झाला होता का तुझ्यासोबत? नक्कीच ट्रेनिंगला गेल्यानंतर 6 महिन्याची जी बेसिक ट्रेनिंग आहे एअरफोर्सची, याबद्दल युट्यूबवर म्हणा किंवा सोशल मीडियावर मी थोडीशी माहिती गोळा केली की कशा प्रकारचं ट्रेनिंग असणार आहे. बेसिक ट्रेनिंग बद्दल तर माहिती अवेलेबल होती, पण जी गरुड कमांडोची ट्रेनिंग होती त्याबद्दल कुठेही अशी फारशी माहिती अवेलेबल झाली नव्हती मला, आणि ती होत पण नाही शक्यतो. कारण हे जे स्पेशल फोर्सेस आहेत त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर्स आहेत किंवा त्यांचा जो ट्रेनिंग पॅटर्न आहे, अशा प्रकारे त्यांना ट्रेनिंग दिली जाते. हे सहसा कुठल्या सोशल मीडियावर किंवा कुठे असं जाहीर केलं जात नाही. बरोबर. तर 6 महिन्याची जी बेसिक ट्रेनिंग होती ती नॉर्मल चालली. त्यानंतर जेव्हा स्विमिंग आमची जेव्हा ट्रेनिंग चालू झाली, स्विमिंगच्या ट्रेनिंग मध्ये 2 गरुड कमांडो त्या ठिकाणी आले आणि त्यांचं काम हेच होतं की स्विमिंगचा कोर्स चालू असता असता या मुलांना गरुडच्या ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर टफनिंग करणं, त्यांची त्यांना टफ बनवणं. मतलब मेंटली का फिजिकली पण? बोथ, दोन्ही पण. त्यांना मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर करणं. का तर येणाऱ्या 1 महिन्यानंतर जे त्यांचं फिजिकल किंवा मेंटल हॅरॅसमेंट होणार आहे त्या ठिकाणी, मी बोलतो हॅरॅसमेंटच एक प्रकारची, ती त्यांना झेलण्याची थोडी ताकद मिळावी म्हणून ते 1 महिना अगोदरच त्या ट्रेनिंग सेंटरला म्हणजे बेसिक ट्रेनिंग सेंटरला बेळगावला येऊन स्विमिंग सुरू असतानाच ते त्या ठिकाणी टफनिंग चालू करतात. जेव्हा आमची टफनिंग चालू झाली, रात्री 2 वाजता फॉल इन होतं, रात्री 1 वाजता फॉल इन, कधी कधी जेवल्यानंतर लगेच फॉल इन, आणि फुल टू रगडा चालायचा. फुल रगडा. आणि रगडा चालू असताना एवढा प्रेशर केव्हा झेलला नव्हता. बेसिक ट्रेनिंग व्हायची, पण बेसिक ट्रेनिंग मध्ये एवढा प्रेशर नसतो. की जी सर्व एअरफोर्स मध्ये जे पण एअरमॅन आहेत सर्वांची ट्रेनिंग जी बेसिक आहे ती सर्वांची सेम होते. त्यानंतर जे काही ट्रेड्स आहेत, ज्या ट्रेडमध्ये तुम्ही भरती झालेले आहेत त्यांची ट्रेनिंग तुम्हाला बेसिक ट्रेनिंग नंतर दिली जाते. त्यानुसार वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटर्सला तुम्हाला पाठवलं जातं. तर आमचं काहीसं असंच होतं की आमचं बाकीच्या ट्रेडच्या फुल अपोजिट होतं. की एअरफोर्स मध्ये जनरली बाकीचे ट्रेड आहेत त्यांना खूप अभ्यास करावा लागतो. आम्हाला अभ्यास तर आहेच, पण फिजिकल 100% आम्हाला फिजिकलवर जास्त जोर दिला जातो. त्या ठिकाणी टफनिंग सुरू झाली. टफनिंग म्हणजे एवढं टफ होत गेलो की अक्षरशः एका टाइमाला डोळ्यामधून पाणी सुद्धा आलं की हे आपण पुढं आता हा 1च महिना झाला, 1 महिन्यामध्ये आपल्याला हे सहन होत नाहीये, पुढे जाऊन काय करणार आपण, पुढे आपल्याला 1 वर्ष काढायचे. ठीक आहे. तर काही सिनियर्स होते, त्यांनी सांगितली, माहिती दिली की नाही, खूप त्या ठिकाणी मारलं जातं, खूप त्या ठिकाणी हॅरॅसमेंट केली जाते, तुमची झोप त्या ठिकाणी तुमची काढून घेतात, तुम्हाला तुमचा एक मानवी देह, एक माणूस ज्या लेवल पर्यंत जाऊ शकतो त्याच्याही 2 स्टेप पुढे तुम्हाला नेलं जाईल. अशा टाईपची त्या ठिकाणी ट्रेनिंग होईल. तर ही माहिती त्यांनी दिल्यानंतर अजून मनामध्ये धास्ती निर्माण झाली. अजून भीती वाटायला लागली की आता नक्की पुढे काय, आता नक्की सोडायचाही विचार आला एकदा अगोदरच, म्हणजे लढाईच्या अगोदरच शस्त्र ठेवण्याचा विचार आला होता की आपण इथे नॉन व्हॉलेंटियर फॉर्म भरून दुसऱ्या ट्रेडमध्ये जाऊ शकतो. हा ऑप्शन त्या ठिकाणी होता की तुम्ही गरुडची ट्रेनिंग केली पाहिजे हे काही जरुरी नव्हतं. तुम्ही त्या ठिकाणी नॉन व्हॉलेंटियर फॉर्म भरून डायरेक्टली दुसऱ्या ट्रेडमध्ये सुद्धा जाऊ शकता, आरामाची नोकरी करू शकता. म्हणजे तिकडनं जर तुम्ही रिजेक्ट झाले, जर तुम्ही करू शकले नाही, तर डायरेक्टच तुम्हाला बाहेरच काढलं जाईल, असं नाही तर तुम्ही तिथून माघार घेऊन जाऊ शकत होतं. पण मग तेव्हा तुझ्या मनात काय आलं? तेव्हा त्यानंतर मला बेसिक नंतर 10 दिवसाची सुट्टी त्या ठिकाणी मिळाली. घरी आलो आणि संघर्ष अकॅडमीमध्ये केदार सरांच्याकडे गेलो. त्यांना मी सांगितली सिच्युएशन, कारण माझं जेव्हाही मी डिमोटिवेट असो मी त्यांच्याकडे जायचो आणि सांगायचो मनातल्या भावना. कारण फारसा मला आणि जे काही मित्र होते माझे सिनियर्स होते अकॅडमी मधले त्यांना मी सांगायचो. तर सरांचं म्हणणं एकच होते की तुमचं जे मानसिक, तुमच्या जे मनामध्ये गोष्टी चालत आहेत ना त्यावर तुमचं जे कृती आहेत ते डिपेंड आहे. बरोबर.
तर मग तुम्ही आता तू मनामध्ये जर विचार पॉझिटिव्ह केलास आणि पॉझिटिव्हली त्या ठिकाणी गेलास तर तू नक्कीच त्या ठिकाणी परफॉर्म पण पॉझिटिव्हच करणार. बरोबर. तर तू आता डिमोटिवेट न होता त्या ठिकाणी जा, ट्रेनिंग सुरुवात केलीस तरच तू त्या ठिकाणी शेवट करू शकतोस. तर मी 10 दिवसानंतर परतलो आणि गाझियाबाद मध्ये चांदीनगर म्हणून एक एअरफोर्स स्टेशन आहे. गाझियाबाद म्हणजे मध्य प्रदेशमध्ये युपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी मी गेलो. ट्रेनिंग सेंटर मध्ये गेल्यानंतर आपण एखाद्या दुष्काळी भागात कसं येतो तसं ते दृश्य होतं. आणि ट्रेनिंग सेंटरच्या बिल्डिंग्स पाहिल्यानंतर, ट्रेनिंग सेंटरचा माहोल पाहिल्यानंतर असं वाटलं की कुठल्या तरी नरकात आलो का काय, अशी त्या ठिकाणी भावना मनामध्ये आली. बॅग ठेवतो तो न ठेवतो त्या ठिकाणी इन्स्ट्रक्टर जे की उस्ताद असतात ते गेटवरच उभे होते आणि त्या ठिकाणी आमचा वेलकम रगडा होतो. त्या ठिकाणी गेट पासून तर तुमचे झोपण्याची तिथे राहण्याची व्यवस्था. तुमची जेव्हा एंट्री होते तर मग तिथूनच तो प्रवास आहे तो चालू होतो, म्हणजे रगडा वगैरे आहे का तो चालू होतो, म्हणजे वेलकम रगडा त्या ठिकाणी होतो. आणि बेसिकली तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा इंटेन्शन हाच आहे की तुम्हाला फ्रॉम फर्स्ट डे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची जाणीव व्हावी की नाही आपण जिथे आलोय ना ते कुठेतरी आपण चुकलेलो आहे याची जाणीव व्हावी ना, म्हणून पहिल्या दिवसापासून ते त्या ठिकाणी वेलकम रगडा चालू करतात. म्हणजे त्यांचा इंटेन्शन एकच असतो, तुम्ही जर कॅपेबल नसाल, तुम्ही जर करू शकत नसाल तर तुम्ही इथूनच परत जा, इथूनच माघार घ्या. आणि त्यांचं इंटेन्शनच असं की यांनी माघार घ्यावा. जो टप आहे तो टिकणार आणि जो कमजोर आहे, जो मेंटली टप नाही, फिजिकल टप नाही, तो निघून जाणार. नक्कीच. ट्रेनिंग सुरू व्हायच्या अगोदरच ते असं म्हणलं जातं की तुम्ही हत्यारं ठेवा आणि इथून माघारी जा. नाही मग तिथं तुम्हाला, कारण कसं आहे कधी कधी एक जर तुम्हाला फिजिकली टॉर्चर केलं जात असेल तर कदाचित ते सहन करू शकतात किंवा शकतो, तर तुम्हाला तिथं मेंटली पण टॉर्चर केलं जात होतं का किंवा केलं जातं का? नक्कीच मेंटली टॉर्चर केलं जातं. रिझन इज की तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल तुम्ही बनवू शकता. तुम्ही 7-8 महिने एखाद्या ॲपरेटस किंवा ट्रेनिंग मेजर्स तुम्ही जर फॉलो केले तर तुम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये माहीर होऊ शकता. बरोबर. पण इथून स्ट्रॉंग होण्यासाठी ही प्रोसेस जी ती इथंच चालू होते. ठीक आहे, कुठलंही काम असो किंवा काही असू दे, तुम्हाला जर त्या कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल किंवा ते काम पूर्णत्वास न्यायचं असेल, तुमच्या इथून जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फील्डमध्ये नाही जिंकू शकत. बरोबर. मानसिकरित्या सुद्धा टफ बनवलं जातं त्या ठिकाणी. तर त्यामध्ये तुम्हाला फिजिकली एवढं रगडलं जातं की तुमचं फिजिकल संपून जातं त्या ठिकाणी. फिजिकली तुम्ही डाऊन होऊन जाता. तुम्ही एवढे थकता की त्या ठिकाणी तुम्हाला एक पाऊल सुद्धा पुढे न जाण्याची अशी इच्छा होते की नाही जावं, बस आता थकलो मी, याच्या पुढे एक पाऊल पण नाही टाकणार. ठीक आहे. तर शरीर जिथे थकतं ना तिथे मनाची ताकद चालू होते. तो त्यांचं जे मेन मोटो हाच आहे रगडण्याचा, त्या ठिकाणी तुम्हाला रगडा देण्याचा, तुम्हाला पनिशमेंट देण्याचा, तुम्हाला मारण्याचा मेन मोटो हाच आहे की तुम्हाला त्या ठिकाणी मानसिकरित्या तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनवणं. की जिथे तुमची फिजिकल क्षमता संपली त्या ठिकाणी तुमची मानसिक क्षमता चालू होते आणि ते तुमचं मानसिक क्षमता चेक केली जाते. संदीप, तुझ्याकडनंच एकदा मी ऐकलं होतं काहीतरी POW आणि युद्ध कैदी आणि नरक यातना असं काहीतरी ऐकलं होतं. तर मला खरंच ते जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि ते फक्त फील करून किंवा असं समोर दिसत होतं मला आणि अंगावर शहारे आले होते. तर तू ते सहन करून इथपर्यंत पोहोचलायस आणि प्रत्येक जो गरुड कमांडो आहे किंवा स्पेशल फोर्सचा कमांडो ते सहन करून पोहोचतो. तर ते काय असतं जरा आपल्याला थोडक्यात सांग. खरं तर POW म्हणजे प्रिझनर ऑफ वॉर, युद्ध कैदी असं म्हणलं जातं. की भविष्यामध्ये तुम्हाला जे काम करायचे, कार्य करायचे, त्याची जी तयारी आहे ना, तयारी तुमच्या त्या प्रशिक्षणापासूनच चालू होते. भविष्यामध्ये जे पण तुम्हाला काही टास्क येणार समोर जाऊन पुढे जाऊन जे पण तुम्हाला काम करायचे त्याची तयारी तुम्हाला आतापासूनच ट्रेनिंग पासूनच करायची आहे. या उद्देशाने त्या ठिकाणी POW म्हणजे प्रिझनर ऑफ वॉर, की तुम्ही एखाद्या युद्धामध्ये म्हणा किंवा एखाद्या चकमकीमध्ये जर तुम्हाला पकडलं गेलं, म्हणजे अपोजिट म्हणजे दुसऱ्या देशामध्ये अपोजिट पार्टीने तुम्हाला पकडल्यानंतर तुम्हाला तर ते त्या ठिकाणी तुम्हाला आरती घेऊन तर नाही येणार तुमच्यासाठी. बरोबर. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी टॉर्चर केलं जाईल. तुम्हाला एवढं टॉर्चर छत्रपती संभाजी महाराज, जे की आपण म्हणतो या जगातला पूर्ण विश्वातला सर्वात मोठा POW जो बनवला होता तो छत्रपती संभाजी महाराजांचं. आणि त्यांच्या समोर त्यांचा आदर्श जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा आपलं हे कष्ट आणि या वेदना काहीच वाटत नाही. बरोबर. हे त्या ठिकाणी 0.001% पण नाही. राईट. बरोबर.
तर त्या ठिकाणी कुठेतरी त्यावेळेस आम्ही जी महाराष्ट्रातली मुलं होतो त्या ठिकाणी, जेव्हा पण एखादा फिजिकलचा इव्हेंट असो किंवा एखादा रिटर्न टेस्ट असो, काहीही असो, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेऊनच आम्ही पुढे चालेल. त्या ठिकाणी ती POW टेस्ट असते. द मोटो इज की तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करणं भविष्यामध्ये येणाऱ्या सिच्युएशनसाठी. नाही ते तर मला समजलं संदीप, पण नक्की तिथं तुम्हाला किती यातना दिल्या जातात किंवा खरंच मारलं जातंय का, किंवा तसं त्या प्रकारचं म्हणजे मेंटली तर तुम्हाला केलंच जात असेल, त्यात काही वादच नाही, पण फिजिकली पण तुम्हाला काय त्या प्रकारचं टॉर्चर केलं जातंय का? नक्कीच खूप सारं काठ्यांनी मारलं जातं. स्लिंग्स असतात. स्लिंग्स 9 mm असू दे किंवा त्यापेक्षा 11 mm असू दे, जाड्या जाड्या स्लिंग्स असतात. त्या स्लिंग्सनी तुमच्या पाठीवर, तुमच्या मांड्यांवर मारलं जातं. खूप सारं मारलं जातं. आणि कुठेतरी वॉटर टॉर्चर म्हणा, वॉटर थेरपी म्हणा, त्या ठिकाणी तुम्हाला डुबवलं जातं. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही का मी नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पेशन्स चेक केले जातात. आणि ज्यांना त्यातून गिव्ह अप केलं तो बाहेर पडला, ज्यांनी तिथं म्हणलं की नाही मला नाही करायचं, त्याला सरळ नॉन व्हॉलंटियर फॉर्म देऊन त्याला बाहेर काढलं जातं. कारण त्या ठिकाणी ते सरळच म्हणलं जातं त्या ठिकाणी, हमें कोयला नहीं लेना है, हमें कोयले की खान से सोना निकालना है. तो सोनाही निकालते. त्यासाठी ते अथक जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करतात तुम्हाला बाहेर काढण्यात. तिथून तुम्ही 100 आलेत ना, त्यापैकी त्यांना 5 जरी पास आउट झाले त्यांना काही फरक पडत नाही, पण ते असं सोनच घेणार 24 कॅरेट. ओके, तुझ्यात नसेल धमक, तू जर गिव्ह अप करू शकतोस तर गिव्ह अप कर, पण इथं पडून जायचं नाही. पण आम्ही जे आहे ते आहे. ओके, तर मग एवढ्या सिच्युएशन मधून संदीप बाहेर पडल्यानंतर खरंच आपल्या इंडियाची स्पेशल फोर्स आहे आणि त्यात एक बोटावर मोजण्यासारखेच कमांडो असतात. आता आर्मी किंवा या ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्या सेना दलाच्या, त्यातून कितीतरी लोकांच्या मधून त्यांची निवड होते असं बोललं तरी हरकत नाही, बरोबर आहे? तर मग एक नॉर्मल माणूस आणि एक कमांडो याच्यामध्ये काय फरक असतो? जर तुम्ही ते 18 महिन्याचे ट्रेनिंग करता, मेंटली एवढे टफ होता, त्यांच्यामध्ये काय फरक असतो? त्यांच्या विचारामध्ये असू दे किंवा त्यांच्या जी शारीरिक टॉर्चर सहन करण्याची शक्ती असू दे किंवा मेंटली टॉर्चर सहन करण्याची शक्यता असू दे, म्हणजे एक आपला एक माणूस आहे कुठल्या प्रकारची ट्रेनिंग न केलेला आणि एक कमांडो आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे? नक्कीच एक सिव्हिल मधून जाणारा माणूस जो की एखादी डिफेन्स फोर्स जॉईन करतो किंवा एखादं स्पेशल फोर्स ट्रेनिंग सेंटरला जेव्हा तो जातो, त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून त्याचं कन्व्हर्जन चालू होतं. त्याला मेंटली फिजिकली टफ करण्यासाठी पहिल्या दिवसापासून त्याचं पूर्ण त्याचे प्रयत्न केले जातात त्यासाठी इन्स्ट्रक्टर्सद्वारे. तर एक नॉर्मल सिव्हिलियन आणि एक स्पेशल फोर्स कमांडो याच्यामध्ये जर मेजर डिफरन्स जर म्हणाल तर ज्या ठिकाणी नॉर्मल माणूस म्हणेन की हे होणार नाही, त्या ठिकाणी स्पेशल फोर्स कमांडो ती गोष्ट करून जाईल. म्हणजे जिथं याची विचार करण्याची आणि शारीरिक क्षमता संपलेली असते, तिथं स्पेशल फोर्सचा जो कमांडो असतो, तो मार्कोज असू दे, तो पॅरा SF असू दे किंवा आपला गरुड कमांडो असू दे, त्यांची तिथून चालू होते. आता मी एका इंटरव्ह्यू मध्ये पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं का जर समजा तुमच्याकडं वेपन्स असतात बरेच, मग त्या ऍडव्हान्स वेपन आहेत, बरोबर आहे, पण जर तुमच्याकडं जर एखाद्या सिच्युएशन मध्ये तुमचा अपोजिट समजा एखादा शत्रू आहे आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं वेपन नाही, त्याच्याकडून वेपन नाहीये, तर तुम्ही त्याला किती कालावधीमध्ये डायरेक्ट एंड करू शकता असं सुद्धा मी ऐकलं होतं का त्या टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात किंवा असं असतंय आणि तुम्ही काही किती कालावधी काय असतो तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट त्याला ऑफ करू शकता? नक्कीच तुम्ही अनआर्म कॉम्बॅट ऐकलं असेल. हो, ठीक आहे. जेव्हा तुमच्याकडे कुठले शस्त्र नाहीये, काहीच नाहीये, त्या ठिकाणी तुमचं अम्युनेशन संपलेलं आहे, तर त्या ठिकाणी एकच पर्याय आहे की तुम्ही त्याला हँड टू हँड कॉम्बॅट करून तुम्ही एखाद्याला न्यूट्रलाइज करू शकता, डायरेक्टली न्यूट्रलाइज करू शकता. तर त्यासाठी UAC पीट असतं. त्या UAC पीट मध्ये डेली ट्रेनिंग शेड्यूल मध्ये त्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. डेली ट्रेनिंग शेड्यूल मध्ये UAC तुम्हाला शिकवलं जातं, अनआर्म कॉम्बॅट तुम्हाला शिकवलं जातं की एखाद्या माणसाला कमीत कमी वेळेमध्ये कसं न्यूट्रलाइज केलं जाईल आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण त्याचा ताबा कसा घेऊ शकतो. या गोष्टी त्या ठिकाणी अनआर्म कॉम्बॅट मध्ये शिकवल्या जातात. आणि संदीप, आपला आता स्पेशल फोर्स, त्यात एअरफोर्सची आणि त्यात गरुड कमांडो, ओके, त्याचं नावच गरुड आहे. तर मग जो मुख्य म्हणजे तुम्हाला विमानातून फेकून पण दिलं जाते असं पण सांगितलं असतो अगोदर, तर मग त्या जम्प बाबत सुरुवात मला सांग जरा का. पहिली जम्प बोलणार आहे का, फ्री फॉलचं नाही सांगत, पहिली जम्प, तर तिचा फिअर काय असतो त्या स्टुडंट मध्ये, त्यांना प्रिपेअर केलं जातं त्यासाठी. पण कारण आता आमच्यासारखं, आता जरी मी पोलीसमध्ये कार्यरत असेल तरी पण आम्हाला 4थ्या मजल्यावर गेल्यानंतर असं खाली बघताना भीती वाटते
बरोबर आहे. तर तुम्ही 1000, 1200, 1500 फुटावरून किंवा 25,000 फुटावरून पण तुम्ही जम्प करता, बरोबर, एवढी तुम्ही कॅपेबल होता. ती पहिली जी जम्प असते तिचा फेअर काय असते? खरं तर पॅरा जम्प जेव्हा तुम्ही लगभग प्रोबेशन कमांडो कोर्स कम्प्लीट करता त्यानंतर तुम्हाला पॅरा जम्प साठी पाठवलं जातं. हां. तर 1 महिन्याचा हा कोर्स आहे जो की पॅराट्रुपर ट्रेनिंग स्कूल आग्रा या ठिकाणी जेवढ्या पण इंडियामध्ये स्पेशल फोर्स म्हणजे मुख्यतः 3 स्पेशल फोर्स पॅरा, गरुड आणि मार्कोस, त्या तिन्ही स्पेशल फोर्सेसचं जे पॅरा जम्प आहे ते त्या आग्र्यामध्येच होतं. इव्हन जे आपण म्हणतो क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी की ज्यांना ऑनररी रँक भेटली आर्मीमध्ये, ओके, हां. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पॅरा जम्प तिथेच केलेली आहे. केलेली, हां, म्हणजे बेसिक जो आपलं जे ठिकाण आहे ते आग्राच आहे. आग्र्यामध्ये पॅरा जम्प्स होतात. आग्र्यामध्ये. तर जेव्हा आम्ही पॅरा जम्प साठी गेलो तर पहिल्यांदा तर असं वाटलं कधी सिटी सुद्धा मला वाटते सिव्हिल मध्ये असताना कधी अशी जास्त हाईटवर जाऊन कधी खाली सुद्धा बघायची हिंमत होत नव्हती. नव्हती, हां. त्या ठिकाणी जेव्हा ऐकलं की 1200 फूट, 1250 फूट, त्यानंतर 25,000 फूट अशा हाईट वरून तुम्हाला जम्प करायचे, त्यावेळेस नक्कीच मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा असं वाटलं आपण करू शकतो की नाही करू शकतो, आपण इथूनच तर पळून जाऊ का, हां. असं पण आलं असं आलं म्हणत तेव्हा. हो. आणि खूप सारे मुलं डगमगतात पण, आणि खूप सारी मुलं तिथेही सुद्धा त्या ठिकाणी ते त्यांचा हौसला संपून जातो त्या संपून ठिकाणी जातो, बरोबर. आणि ते गिव्ह पण करतात. करतात. तर नसेल करायचं तर त्या ठिकाणाहून मग तुम्हाला परत पाठवलं जातं. पाठवलं जातं. पहिल्या जम्पचा एक्सपिरियन्स म्हणाल तर पहिल्या जम्पमध्ये तुम्हाला काहीच समजत नाही. समजत नाही काय. फ्रँकली बोलायचं झालं तर पहिल्या जम्पमध्ये तुम्हाला काही समजत नाही. जे इन्स्ट्रक्टर असतात तुम्ही जम्प नाही जरी केली तरी तुम्हाला ढकललंच जातं बाहेर, ढकललं जातं. जेणेकरून तुमची भीती त्या ठिकाणी मारली जाते. हां. तुम्ही मरणार तर नाही हे तर त्यांना माहित असतं, त्यांना माहित असतं, बरोबर. त्यामुळे ते तुम्हाला ढकलूनच देतात. पण मरण्यापेक्षा ज्या मरण्याच्या अगोदरचे विचार असतात त्या वेदना असतात त्या जास्त दुःखदायक असतात. ठीक आहे. आता संदीप, आपण ओव्हरऑल सर्व जो संघर्ष प्रवास असू दे किंवा तुझा जो ट्रेड आहे स्पेशल फोर्सेसचा जो गरुड कमांडो आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती घेतलेली आहे. पण हे सर्व झाल्यानंतर एक प्रश्न विचारायचा आहे आवर्जून का, जेव्हा तू अगोदर पोलीस भरतीची तयारी करत होतास आणि तुला तुझ्या घरची परिस्थिती बदलायची होती, हा तू जो विचार पण केला ना, तर आज ज्या पोझिशनला आहेस तो विचार पण केला ना, तर खूप मोठ्या पोस्टला आहेस, खूप तुझा स्वाभिमान अभिमान वाटतो आम्हाला. आणि खरंच तू त्यात टिकलायस, कारण राजा बनना आसान होता है लेकिन राजा बनके टिकना बहुत मुश्किल होता है, कारण त्याला खूप यातना सहन करावे लागतात, मेंटली टफनेस ठेवावा लागतो. तर तू आज आहेस, तू करतोयस, आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण एक जेव्हा तू सक्सेस नव्हतास, जेव्हा संघर्ष करत होतास आणि ज्यानंतर तू या सर्व स्टेज पार करून त्या पोझिशनला पोहोचलास, म्हणजे ट्रेनिंगच्या अगोदर म्हणजे तुझं सिलेक्शन झालं, बरोबर आहे. खरं तर ट्रेनिंगच होती आणि ट्रेनिंग नंतर जे झालं ते होतं, पण लोकांच्या मनामध्ये तू सिलेक्ट झालास, तुझं नाव लिस्टला आलं आणि सगळं कळतं का आपला जो मलेगावचा एक मुलगा आहे संदीप पडवल, तर तो एअरफोर्समध्ये गेला किंवा स्पेशल फोर्सेसमध्ये त्याची निवड झालेली आहे, तो ट्रेनिंगला जाणार आहे. मग तो जो कालावधी होता संघर्षाचा आणि संघर्षानंतरचा, तर मग याच्यामध्ये काय फरक होता का, जे लोकांचा बघण्याचा तुझ्याकडे दृष्टिकोन किंवा तुझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता ते सांग जरा. नक्कीच कुठल्या तरी फंक्शन चालू असेल किंवा काही चालू असेल, जेव्हा मी तयारी करत होतो हा. तेव्हा कुठलं तरी असं वेगळं पण वाटायचं. हा. जे मुलांचं राहणीमान आणि हा. माझं राहणीमान याच्यामध्ये खूप डिफरन्स होता. हम्म. त्यामध्ये मला समजत नव्हतं की कसं राहिलं पाहिजे, हा. 4 माणसांमध्ये कसं जाऊन बोललं पाहिजे. पाहिजे. ठीक आहे, तो कॉन्फिडन्स नव्हता. का तर तेवढा एक्सपोजर नव्हता. आणि आता आज जर पाहायला गेलं तर तेवढा कॉन्फिडन्स भरभरून आलेला आहे आणि कितीही मोठा स्टेज असू दे तिथे जाऊन फ्रँकली बोलू शकतो. ही हिंमत सुद्धा त्या ठिकाणी असं नाही की ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फिजिकल आणि मेंटल प्रेशर देतात, त्यानंतर अभ्यास करावा लागतो, असं नाहीये. तर तुम्हाला एक तुमच्यामध्ये जो फिअर असतो, जो की खूप साऱ्या लोकांमध्ये एखादा अधिकारी जरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तो अजूनही असतो, बरोबर. तो फिअर त्या ठिकाणी कुठेतरी संपल्यासारखा वाटतो. आणि नक्कीच फिजिकली मेंटली तर आहेच, पण ज्या घर असू दे किंवा समाजामध्ये ज्या सिच्युएशन्स येतात किंवा आपण जनरली वावरत असताना आपल्यावर सामाजिक, त्यानंतर आपल्या ज्या प्रायव्हेट, त्यानंतर आपल्या सांस्कृतिक सगळ्या जबाबदाऱ्या जेवढ्या पण जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुद्धा कुठेतरी बळ त्या ठिकाणी निर्माण होतं ट्रेनिंग. बरोबर. नाही, मला ते तू तर बरोबर सांगितलंस आणि चांगलं सांगितलंस. तर मला एक असं विचारायचं की लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे तू जेव्हा तयारी करत होतास त्यांना कॅपेबल वाटत नव्हतास, तू शरीरयष्टीने चांगला नाहीयेस, तुला डिमोटिवेट केलं गेलं, तुला टोमणे मारले गेले. तीच लोक जेव्हा तू सक्सेस झालास, तू तुझ्या संघर्षातून तुझा जो स्वप्न होतं ते पूर्ण केलंस आणि स्वप्नाच्या पलीकडे गेलास तू. कारण माझ्या माहितीप्रमाणे ना शापूरमध्ये ना मुरबाडमध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आत्ताच्या माझ्या माहितीप्रमाणे
एअरफोर्समध्ये स्पेशल कमांडो म्हणतो असशील, तर जेव्हा सर्वांना माहीत झालं का हा स्पेशल फोर्समध्ये गरुड कमांडो झाला, तेव्हा तुझा राजकारणी आले, गावातली माणसं आली, बाहेरची लोक आली, म्हणजे तो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता तेव्हा? नाही, नक्कीच जेव्हा मी तयारी करत असताना भरपूर सारे टोमणे, त्यानंतर लोकांचे भरपूर सारे विचार माझ्यापर्यंत यायचे की तू नाही करू शकत. पण आज मी ते करून दाखवलं की जे भरपूर सारी लोक जे की ऑलरेडी आहेत फौजमध्ये ते नाही करू शकत. ते नाही करू शकत, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे एक उंची जी मला गाठायची होती त्या उंचीच्या 10 पट वरची उंची मी गाठली. बरोबर आहे. तर संदीप, म्हणजे आपण जे करतोय, कारण आपण जेव्हा केल्यानंतर आपल्याला जेव्हा लोकांचा एक शाबासकीची थाप भेटते, किंवा लोक आपले मित्रपरिवार किंवा आपल्याला एक जे त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्या मित्रांनी करून दाखवलं किंवा ते आपले वावा करतात. पण आज तू एक इंडियन आर्मीच्या जवानापेक्षा कितीतरी वरच्या पोस्टला आहेस किंवा याच्यात आहेस, पण कधी कधी आपल्याला जो सन्मान भेटला पाहिजे तो भेटत नाही, तेव्हा काय वाटतं मनामध्ये ते पण मला थोडं बोलून दाखव. कारण प्रत्येकाच्या बाबतीत तसं होतं, कारण आपण जेव्हा संघर्ष करत असतो ना, तरी खूप सारा संघर्ष करून खूप साऱ्या अडचणींना सामोरे जाऊन आणि त्यांना पायदळी तोडून आपण तिथपर्यंत पोहोचतो. आपल्याला लोकांकडून काहीच हवं नसतं, फक्त आपण केलेल्या कामाची पोचपावती हवी असते किंवा असं वाटत असतं. कारण सांगली, सातारा, कराड, सोलापूर, कोल्हापूर अशा तिकडच्या याच्यामध्ये साधा MSF झाला, होमगार्ड झाला तरी त्याचं स्वागत केलं जातो, त्याचा डामरवला त्याची मिरवणूक काढली जाते. तर मग तिकडच्या मध्ये आणि आपला खास करून शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या जरी अवेअरनेस नसेल तरी पण काय डिफरंट आहे आणि काय बदल झाला पाहिजे, जेणेकरून पुढची जी करणारी आहेत, जे आपल्या पंख छाडलेली पाखरं आहेत, जी उडण्याचं सामर्थ्य त्यांना पाहिजे आहे, त्यांना काय त्यातून बल भेटेल, असं काय सांगायचं तुला का हे बदल झाले पाहिजे आपल्या समाजामध्ये? नक्कीच जर ठाणे जिल्ह्याचा विचार करता जी अवेअरनेस असायला पाहिजे ती अवेअरनेस नाही ठाणे जिल्ह्यामध्ये. परवा दिवशीचं उदाहरण सांगेल, त्या ठिकाणी माऊली प्रतिष्ठान शहापूर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संतोषजी शिंदे साहेब त्या ठिकाणी खूप मोठा सैनिक आजी आणि माजी सैनिकांचा कृतज्ञता सोहळा त्या ठिकाणी ठेवला होता. आणि त्या ठिकाणी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे साहेब सुद्धा आले होते. त्या ठिकाणी पाहिजे तसा लोकांचा प्रतिसाद नव्हता. ठीक आहे, यावरून आपल्याला कळते की आपल्या शहापूर तालुक्यामध्ये स्पेशली किती आपल्याकडे जनजागृती व्हायला पाहिजे, अजून व्हायला पाहिजे त्याची जरूर आहे. कारण त्या ठिकाणी तुम्हाला माहितच नाहीये की माझ्या तालुक्यातली, माझ्या या परिसरातली मुलं अशा सुद्धा ठिकाणी कार्यरत आहेत की जिथे देशामधून खूपच कमी, अगदी बोटावर मोजण्यात की मुलं त्या ठिकाणी तिथेपर्यंत पोहोचतात. आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. बरोबर, ही गोष्ट कुठंतरी मनाला कधीतरी खंत वाटते की नाही पाहिजे तसा लोकांचा प्रतिसाद, किंवा आपण म्हणू शकतो की एक मानवी वृत्ती किंवा एक सामाजिक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये, आपल्या या जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे की त्यांना असं वाटतं की नाही आपल्या पुढे कोणी नाही गेलं पाहिजे. पण आज जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की गावाचा विकास व्हावा, माझ्या तालुक्याचा विकास व्हावा. पण आपण हा का नाही विचार करत की आपल्या शेजारपासून किंवा आपल्या घरापासून त्याची सुरुवात व्हावी. बरोबर. नक्कीच या गोष्टीची सुरुवात आपण घरापासूनच केली पाहिजे. जर एखादा शेजाऱ्याचा मुलगा एखाद्या चांगल्या शासकीय सेवेमध्ये गेला किंवा एखाद्या युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये गेला, तुम्हाला त्याचा नक्कीच सार्थ अभिमान असला पाहिजे. कारण त्या कुटुंबाचा विकास जर होतो, अशा जर 10 कुटुंबाचा विकास झाला तर त्या इव्हन गावाचा, तालुक्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास आपोआपच होणार आहे. त्याची सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे. बरोबर आहे. तर त्याने त्याच्या मनातली जी खंत आहे ती बोलून दाखवली. कारण याच्या अगोदर आपल्या म्हणजे आता तिकडच्या जर त्यांच्याशी कम्पेअर केलं तर आपण 15 ते 20 वर्षांनी मागे आहेत. कारण त्याच्यामध्ये UPSC असू दे, MPSC असू दे, राज्यसेवा असू दे किंवा अशा फोर्सेसमध्ये जाण्याचा प्रमाण खूप आहे आणि आपल्याकडे जस्ट आता 5 ते 10% आहे. पण ह्या आपल्या वृत्त्या जर आपण बदलल्या तर कदाचित त्याला पण हे भेटू शकतो. कारण कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना, कुठल्या प्रकारची माहिती नसताना आपला एक गरीब घरातील आपली परिस्थिती बदलण्यासाठी संदीप आज स्पेशल फोर्सचा कमांडो होऊ शकतो. तर नक्कीच आता आपल्याकडे ऍटमॉस्फिअर आपला तयार व्हायला लागलेला आहे. जर सर्वांनी पुढाकार घेतला तर आज संदीप सारखे जो स्वप्न बघू शकतो तो त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. तर हा कुठेतरी आपण मानसिकता बदलली गेली पाहिजे किंवा बदलली पाहिजे. आणि नक्कीच जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता खूप छान, आणि माझ्या माहितीप्रमाणे तर पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला होता जो सातत्याने केला गेला पाहिजे. आणि असे कार्यक्रम जर एखादा स्पेशल फोर्स मध्ये गेला, एखादा आर्मी मध्ये गेला, तर त्याच्या जेव्हा ट्रेनिंगला जातो तेव्हा असे गावागावात सांगली, सातारा, कराड, सोलापूर तिकडचं जरा बघा, तिकडं असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर खरंच अशा लोकांचा सार्थ अभिमान आहे. तिकडच्या लोकांचा कुठेतरी आपण एक
एक हे घेतला पाहिजे, हा आदर्श घेतला पाहिजे, कारण खूप चांगलं ते काम करतायत. कारण तो जो मुलगा असतो ना, त्याने खरंच जो संघर्ष केलेला असतो ना, त्याची ती पोचपावती असते. म्हणून नक्कीच, आणि त्याला जर बळ दिलं तर तो 10 जणांना बळ देईल आणि 100% त्यांना तो मदत करेल. तर संदीप, आता हा पॉडकास्ट आपला जरा जास्तच भावनेच्या भरात मोठा झालेला आहे आणि खूप खूप धन्यवाद. तू म्हणजे एकदम मनापासून सांगितलंस. पण आता ना एक शेवटचं, का जे मुलं आपण हा जो पॉडकास्ट चालू केली सिरीज, ज्याच्यामुळे तू बोलला बघ, मी पण पोलीस भरती करत होता, पण म्हणजे संदीप पण त्यातला निघाला जो पोलीस भरती करत होता. आता हा पण जो सिरीज चालू केली ना पॉडकास्टची स्वप्नवर्धीचं, आता पोलीस भरती पासून तर तुझ्या एअरफोर्स पर्यंतचा जो गरुड कमांडो आहे, त्या सर्व युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये येतात. तर त्याच्यामध्ये अशा 35 ते 40 युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत, ज्या फक्त पोलीस भरतीच्या अभ्यासावर आपण भरती होऊ शकतो, किंवा त्या जी पात्रता आहे त्याच्यावर भरती होऊ शकतो. पण आपल्या मुलांना किंवा जे विद्यार्थी करतायत त्यांना माहित नसतं. तुला पण काल माहित नसतं, तर तो जाहिरात तुझ्यावर मिस झाली असती तर आज तू इथं नसतास कदाचित. तोच माहोल आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. जे पोरं स्वतःच्या स्वप्नासाठी धडपडत आहेत, जे तू त्या सिच्युएशन मधून गेलास, आणि पोलीस भरती करणं असू दे, आर्मी भरती करणं असू दे, कुठल्याही भरतीची तयारी करणारा पोरगा आहे, 99% मुलं ग्रामीण भागातली आहेत, घरची परिस्थिती हालाकीची आहे. तर त्यांना तू काय सल्ला देशील, आणि कोण करू शकतो आणि कोण नाही करू शकत यातली तो तफावत सांग त्यांना फक्त. बस हा शेवटचा मेसेज, आणि याच्यानंतर आपला हा पॉडकास्ट आपण स्टॉप करूयात. नक्की जर तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची मेहनतच त्या ठिकाणी कामी येणार आहे तुमच्या. आणि माझं सामान्य जनतेला किंवा आपल्या परिसरातील लोकांना सुद्धा हेच सांगणं आहे की तुम्ही भले एक वेळा तुम्ही त्याला पैशाची मदत नका करू, पण त्याच्या पाठीवर म्हणून हात ठेवून फक्त त्याला लढ म्हणा. ठीक आहे, ती जी मानसिक बळ तुम्ही त्याला द्या. ठीक आहे, जेणेकरून तो जी गोष्ट करू शकत नाही, ठीक आहे, आणि करू शकतो यामधील त्याला फरक समजायला ती भाग पडेल गोष्ट. ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीवर हात ठेवाल आणि त्याला म्हणाल की तू हे करू शकतोस, ठीक आहे, ते बळ आहे ना, ते बळ तुमच्या पैशापेक्षा त्याला 10 पट जास्त ताकद देऊन जाईल. बरोबर. तर मुलांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही ज्या पण ठिकाणी आहात, जे पण स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेले आहे, की जे स्पेशली युनिफॉर्म सर्व्हिसेस बद्दल म्हणेन मी, की तुम्ही तुमचं फिजिकल, त्यानंतर तुम्हाला त्यासाठी लागणारं शैक्षणिक पात्रता, त्या ठिकाणी तुम्हाला लागणारे लेखीसाठी जे पण काही सामग्री आहे, तुमची जे पण काही तयारी आहे ती तुम्ही वेळेवर करत जा. ठीक आहे, नक्कीच एक दिवशी यश तुम्हाला मिळून जाईल, त्याबद्दल काही दुमत नाहीये. आणि कधी कधी असं होतं की मनामध्ये विचार येतात, विचार सर्वांच्याच मनामध्ये येतात, ते पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. पण ते निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह कसे करायचे आणि त्या पॉझिटिव्ह विचारामधून आपण कसं संघर्ष करत पूर्ण ते जे काय कार्य आपण हाती घेतलेले ते पूर्णत्वास कसं न्यायचं, याची प्रेरणा आहे ना, ती आपल्या आतूनच आली पाहिजे. खरं तर एक्सटर्नल मोटिवेशनची गरज लागलीच नाही पाहिजे. आज आपण एवढे मोटिवेशनल स्पीकर्स बघतो युट्यूबला, युट्यूबर्स बघतो मोठमोठे, त्यांची गरज आपल्याला नाही लागली पाहिजे. कारण आपली परिस्थिती आहे ना, ती परिस्थितीच मोठा आपल्यासाठी मार्गदर्शन आहे, तेच मोठं मोटिवेशन आहे आपल्यासाठी. आपल्याला मोटिवेशनची गरज नाही लागली पाहिजे. तरीही कधी मनाला वाटलं तर सरांचं मार्गदर्शन घ्या, किंवा खूप सारे आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी युट्यूबर असतील, किंवा चांगलं कार्य करणारे, किंवा अनेक या ठिकाणी चांगल्या पदावर लोक पोहोचलेली आहेत. ठीक आहे, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आणि मला वाटतं मार्गदर्शनापेक्षा तुमच्या आतून ती फिलिंग आली पाहिजे, हे मला करायचं आणि ते मी करणारच, तर ती गोष्ट शक्य होऊ शकते. ओके संदीप, आता हा पॉडकास्ट आपण इथे संपवत आहोत, पण आवर्जून मला पण माझ्या संघर्षाच्या कालावधीमध्ये त्या गोष्टी म्हणजे ते मला समजलंय का बरीच मुलं कॅपेबल होती, घरची परिस्थिती चांगली होती, फक्त माझ्याकडं ज्या गोष्टी मला पाहिजेत त्या मला गोष्टी भेटल्या नाही, माझं शिक्षण त्या प्रकारचं झालं नव्हतं, मला जरा उशिरा समजलं, ही कारणं देऊन तरी त्याला पुढं करून स्वतःचं कमतरता झाकतायत आणि बोलतायत का मला ते पुढं दिसतच नव्हतं म्हणून मी हे. तर असं असतंय का बाबा तुला 100% माहित होतं का मी जेव्हा एक्झाम दिली त्याच्यानंतर 100% मी त्याच्यात पासच होईल किंवा मी तिथपर्यंत पोहोचेल असं तुला वाटलं होतं का? मग त्यांना तू काय सांगशील जे कारण देतात? मला तर वाटलंच होतं की माझं सिलेक्शन 100% होईल. का तर मी ज्या अर्थाने पेपर दिला होता त्या अर्थाने मला तर वाटत होतं माझं सिलेक्शन होऊन जाईल. पण कदाचित माझं सिलेक्शन नसतं झालं. त्यावेळेस ऑलरेडी माझ्यामध्ये पेशन्स कमी होते आणि त्यामध्ये नक्कीच मी अजून खचलो असतो. बरोबर. पण मला असं वाटतं तयारी या लेवलची करा ना, की आपल्याला वाटलं नाही म्हणजे तुमचं जे तुम्ही तयारी करत आहे
तुम्ही तयारीच या लेवलची ठेवा की तुम्ही उद्या जाऊन सक्सेस जरी नाही भेटलं ना तुम्हाला, तरी तुम्हाला ते तुमच्या मनामध्ये समाधान पाहिजे की नाही मी माझं 100% दिलं. ओके. तर ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल ना, तेव्हाच तुम्ही 100% तिथे द्याल. आणि भले तुम्हाला उद्या चालून सक्सेस भेटो किंवा नाही भेटो, पण ती तुमच्या मनामध्ये कधी खंत नाही राहणार की मी माझं 100% नाही दिलं. त्यासाठी तुम्ही तुमचं 100% द्या. ठीक आहे. त्यानंतर देणेवाला उपरवाला होता. ओके. तर मित्रांनो, अतिशय चांगला असा पॉडकास्ट झालेला आहे. थोडंसं वेल्हेचं भान नाही राहिलं, कारण त्याची संघर्ष जर्नीच अशी होती आणि आपण जे काही पॉडकास्ट कंडक्ट केलेले आहेत आणि असा सविस्तर पॉडकास्ट कुठेही आपल्या सोशल मीडियावर तुम्हाला भेटणार नाहीये. आणि त्यांनी त्याचा एक एक एक्सपिरियन्स, एक एक अनुभव आपल्याकडे शेअर केलेला आहे. तर मी माझी संकल्पना संदीपला सांगितली आणि तसं बघायला गेलं तर आमचं 2 ते 3 महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं. पण आमचं जरा टाइम मॅच होत नव्हता किंवा त्याला पण जेव्हा सुट्ट्या मॅच होत नव्हत्या. पण आज तो योगायोग जुळून आला आणि त्यांनी सुद्धा त्याचा वेळात वेळ काढला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद संदीप. कारण तुझ्या संघर्षातून आपला जर 1000 लोकांनी बघितला आणि त्यातून 10 लोकांनी त्याची प्रेरणा घेतली आणि एक मुलाने जरी त्यातून काहीतरी घेऊन केलं आणि तो सक्सेस झाला, तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे. आणि आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो. आपण असं आदरणीय गुरु केदार सरांनी नेहमीच आपल्याला त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. तर त्यांचाच आपण हा जो वारसा आहे तो चालवत आहेत पुढं. तर फक्त एकच का आपल्याकडनं कोणाला तरी काहीतरी भेटावं आणि ज्ञान दिल्यानं वाढतं, कधीच कमी होत नाही. तर पुन्हा एकदा संदीपचं खूप खूप धन्यवाद. तो आलास आणि आपल्या प्रेक्षकांना, जे विद्यार्थी आपल्या स्वप्नासाठी धडपडत त्यांना मार्गदर्शन केलंस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा पॉडकास्ट आपण इथं संपवतोय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.